चल 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 उतार उतार उतार। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यावरून मोठा राजकीय वाद पेटलाय। सध्या दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानं देशाचं लक्ष वेधून घेतलंय। या आंदोलनातील प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची। काल आंदोलकांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यानंतर परिस्थिती चिघळली। आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली। त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला। काही ठिकाणी दगडफेक झाल्याच्याही घटना समोर आल्या आणि परिसरात मोठा गोंधळ उडाला। या लाठीचार्जवर आंदोलनाचे नेते अभिजित दिपके यांनी सरकारवर गंभीर आरोप केलेत। सरकारनं अत्यंत क्रूरपणे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला असून 12 ते 14 वर्षांच्या मुलींवरही लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। भारतासाठी काळा दिवस होता। 12 आतापर्यंत माझा जो आकडा आलेला आहे 150 पेक्षा जास्त मुलं जखमी आहेत। मी काल आरएमएल हॉस्पिटलला जाऊन भेटून। दरम्यान आंदोलन सुरू असतानाच आणखी एका व्हिडिओनं सोशल मीडियावर खळबळ उडवली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान संसदेतून बाहेर पडताना हसताना दिसल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ काही क्षणातच सोशल मीडियावर व्हायरल झाला। एका बाजूला आंदोलन, लाठीचार्ज आणि तणावपूर्ण वातावरण, तर दुसऱ्या बाजूला शिक्षण मंत्री चक्क हसत बाहेर पडतायत। या व्हिडिओवरून नेटिझन्सकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत असून याला कसलीच लाज नाहीये, इतकं निर्लज्ज कुणी कसं असू शकतं, अशा तीव्र शब्दात सरकारवर टीका केली जातेय। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळातही नव्या वादाला तोंड फुटलंय। विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला असून या घटनेबाबत सरकारकडून काय स्पष्टीकरण दिलं जाणार आणि वाढत्या टीकेला कशा प्रकारे उत्तर दिलं जाणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। यावर तुमची प्रतिक्रिया काय, कमेंट करून नक्की सांगा।